नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर. आणि आज आहे डेट 11 मे आणि आत्ता वाजले आहेत 12:25 आणि आपण निघालो आहे एक भारी लोकेशनवर. मी दाखवतो एकच मिनिट. तर आत्ता आपण आहोत वर्ल्ड मॅपवरती आणि हा वर्ल्ड मॅप बघा. आत्ता आपण आहोत इथे. इथून आपली फ्लाईट इकडे जाणार, इकडून जाणार इथे. ओ येस. तर चला, आपली गाडी येतीच आहे. आवरले, पूर्ण बॅग पॅक करून सगळं रेडी झालं. आता शूज बीज कपडे पण घातलेत. आता लवकरात लवकर जाऊ गाडी. ओके, मध्ये मध्ये मी शूट व्हिडिओ वगैरे टाकत राहील छोटे छोटे. आणि कारण हा फक्त ट्रॅव्हलचा डे राहील पूर्ण. इथून मुंबईवरनं दिल्ली, दिल्लीवरनं ॲम्स्टरडॅम, हे असं सगळी जर्नी दाखवल. आणि प्रॉपर डे वाईज व्लॉग चालू होईल परवापासून, म्हणजेच 12 तारखेपासून. ओके, तर एन्जॉय करा आणि बघत राहा. चला. रात्रीच्या वेळी निघालो आणि असे काही दृश्य दिसले. टोल नाका, टनल आणि सुंदर असा पेट्रोल पंप. आणि मग आपलं आवडतं लोकेशनही दिसलं, जे रिसेंटली बनलेलं होतं मिसिंग लिंक. आणि मग आपण पोहोचलो आपल्या आवडत्या जागेवर. मित्रांनो, तर आपण पोहोचलोय मुंबई एअरपोर्टला. हे बघा, गेट क्रॉस करून आता आत आलोय. या काउंटरला चेक इन करणार. थांबलो आम्ही. एअर इंडिया आहे हे बघा. सिक्युरिटी चेक इन वगैरे करून आलो आता आत. इकडं आहा, काय दिसती गाडी भाई. फ्लाइट का इंतज़ार होगा अब, बस फ्लाइट का इंतज़ार होगा. चलो एन्जॉय करू. त्यांनी बोर्डिंग रेडी केलेलं आहे. आता तर जायची बारी आलेली. हे बघा, काही विमानं थांबली होती तर काही येत होती आणि आपलं निघत होतं. आणि असंच आपण पोचलो दुसऱ्या एअरपोर्टला. तर आत्ता आम्ही आलो आहे दिल्ली एअरपोर्टला. इंटरनॅशनल ट्रान्सफर होतं आपलं, मुंबई टू दिल्ली. आणि इथून ॲम्स्टरडॅमची फ्लाईट आहे जवळपास मला वाटते 11 वाजता बरोबर. थोडीशी डिले झाली 10-15 मिनटं, तेवढं तर होतच राहतं. तर आता इथून मग जवळपास आत्ता वाजले आहेत 9:30, तरी 2 तास किंवा लागतील, आरामात 2 तास लागतील. जरा फुल फ्रेश, जरा मस्तपैकी सोडून येतो. एकदम प्रेशर आलेला, कारण सीट एकदम खचाड होते एअर इंडियाचे. चांगले असेल तर बरं होईल, लय भारी वाटतं. बघूया, चला एन्जॉय कर लाईफ. मी व्हिडिओज दाखवतो आडवे, म्हणजे आडवे म्हणजे प्रॉपर एक व्हिडिओ काढतो. ओके, एन्जॉय करा. चल. तर मित्रांनो, आता वाजले आहेत बरोबर 11 आणि आपल्या सीटवरती येऊन बसलो आहे. जवळपास 70% भरलेलं आहे, जास्त काय भरलेलं नाही. अजून 10-15 मिनटात फ्लाईट टेक ऑफ करेल. आत्ता वाजल्यात 11, बरोबर 7:15 आपण लँड होईल ॲम्स्टरडॅममध्ये. हे बघा, मम्मी पप्पा आबा. आणि इकडं आपलं सगळ्यात चांगलं काम झालं म्हणजे हे चालतंय. नाही त्या वेळेस ते चालत नाही. मागच्या वेळेस एकदा आलतो तेव्हा ते चालू नव्हतं, पण ह्या वेळेस हे तिन्ही पण चालू आहे. 1, 2 आणि 3 तिन्ही पण चालू आहेत. बाहेर वातावरण टॉप आहे. दिल्ली आहे ना, टॉपच असणार. तर चला. हे बघा, आत्ता वाजले आहेत 3 वाजायला 10 मिनटं कमी. एकदम कडक ऊन. जवळपास
तर आपण आता मी तुम्हाला दाखवतो की सध्या आपण कुठे आहे. मॅप हे जरा हेवी टच आहे. हे बघा आता इथून निघालो, आत्ता इथं आहे, अजून इथं पोचायचं आहे. आणि हे बघा हे असं आहे. अजून डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आपल्याला 4374 किलोमीटर. आणि आत्ता वाजल्यात 2, म्हणजे अजून जवळपास 5 तास जायचं आहे. अर्धा सफर तय झालेला आहे. आता 11 तासाची फ्लाईट आहे. मला वाटलं की 6 का 7 तासाचीच आहे. काही झाला का रे. अजून 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 थांबा लाला. आपला पिक्चर चाललेला पुष्पा बघत होतो. अर्धा ठेवलाय, 2 तासाचा पिक्चर राहिला अजून. झोप घेतली, पूर्ण झोप झाली. आता परत पिक्चर बघायला चालू. हे बघा एवढा डिस्टन्स बाकी आहे. त्याला 5 तास लागतात. एवढा कव्हर अप झालेला आहे. असा विषय आहे. वातावरण टॉप आहे, म्हणजे आहे चांगलं. एन्जॉय. पूर्ण अंधार आहे. 1 मिनटं थांबा, आपण याला जरा सनलाईट दिसू दे. बाहेरचं दाखवतो. हे बघा एवढं अजून 2400 किलोमीटरच्या आसपास राहिलेलं आहे. एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, एवढं उरलेलं आहे. हे पोचण्यासाठी अजून 3.5 तास लागतात. हे बघा बाहेर तर काय वातावरण ब्लर दिसतंय थोडा, कारण काच एवढी क्लिअर नाही आहे त्याच्यामुळे. असा विषय आहे. पण आता जस्ट जवळपास बसून तर लय कंटाळा. पिक्चर एक पाहून झाला, आता सेकंड पिक्चर पाहायची वेळ आली. पण एक मील पण खाऊन झालं. आता मला वाटतं अजून एक मील येईल, तेही खावायचं. फक्त रिस्क नको घ्यायला, कारण प्रेशरचा विषय, बाकी काय प्रॉब्लेम. कारण मी ऑलरेडी असं बसलो इथं, मध्ये कोण नाही आहे त्याच्यावर. ते भारी सीटच तसे बुक केलं की बाबा मध्ये कोण नसतं. बरेचसे लोक असे बघा उभे राहिलेले आहेत, कंटाळलेत काय. मी पण कंटाळले, मी पण बघा उभा राहिले. बसून त्रास होतो. यस. तर आता हे मील जेव्हा येईल मी तेव्हा दाखवेल काय असेल. ओके, आलं की मी दाखवतो. तर आत्ताच आपली मील आलेली आहे. कचोरी आहे, छोले आणि स्वीट आहे. आणि बाहेर असला भारी व्ह्यू आहे ना, ते रिफ्लेक्ट होते. पण ते एरोप्लेन जे दिसतंय ना भाई, टॉप दिसतंय ना, मस्कर नाही करणार. आपण दाखवतो दिसेल ना तेव्हा दाखवतो. डालो भैया, लाटा बनारा लाटा. अरे वा, संपलं होय. एवढंच आहे ते. चादर बघा, डागांची चादर कसली भारी दिसते. कलर होत आहे थोडंसं, एकच मिनिट. हे बघा भारी वाटतंय ना. आता इथूनच एरोप्लेन पास होतात. इथंचा एक व्हिडिओ काढतो. जवळपास 20 ते 25 मिनटं झालं मी त्यासाठीच थांबलो आहे. चेक करतो, व्हिडिओ काढतो आणि बघूयात कसं येतो व्हिडिओ. एरोप्लेन पास झालं पाहिजे. एका विमानातून दुसऱ्या विमानाला बघण्याची पहिल्यांदाच मजा वेगळी होती. त्याचबरोबर सुंदर अशी ढगांची चादरही पाहिली. आणि मग
त्या ढगांच्या मधून आपलं विमानही पुढं गेलं आणि जवळजवळ पोचलंच. जस्ट 5 ते 10 मिनिटात आपलं प्लेन लँड होतं आहे. हे बघा, हे अख्खा नेदरलँड आहे, बीचची बाजू आहे. येस. आणि ट्यूलिप फील्ड्स हे हार्वेस्ट झालेलं आहे. हे बघा, कैसन बा नाही का, इज्जत आहे का, इज्जत आहे काय. हे ट्यूलिप फील्ड तर आता आम्ही एक्झिट केलेला आहे. आता ट्रेन स्टेशनला चाललो आहे. इथून ट्रेन स्टेशनला चाललो आहे. तर इथं ट्रेन तिकीट्स आहेत, इथं काढून घ्यायचे ट्रेन तिकीट्स. आणि हॉटेलचे आता आम्हाला इथं तिकीट्स. हे असं तिकीट काढायचं आणि इकडं प्लॅटफॉर्मला यायचं. मग हे बघा, आता इथं आमची रेल्वे येईल, जाऊच थोड्या वेळात. ही आपली ट्रेन आलेली आहे बघा. आता आम्ही रेल्वेमध्ये बसलो आहे आणि इथून चाललोय हॉटेलला आपल्या. किती 10 मिनिटात. चला, मस्त. जवळपास 17 ते 18 तासाची जर्नी होती फ्लाईटनी. आता इथून पुढं मला वाटते 10 मिनिटं लागतील, थोडंफार फर्स्ट टाईम. ओके. चालली आमची रेल्वे आणि हे स्लोटर डेक आहे, पहिलं स्टेशन. इथं उतरून आता आम्ही 10 मिनिटं लागणार आहेत पोचायला आपल्या रूमवरती, हॉटेलवरती. सॉरी, इकडून एक रेल्वे ना, ती गेली. ही अजून सनसेट होतो इथं तर. आणि आत्ता वाजलेत 9 PM झालेत मित्रांनो, अजून सनसेट होतोय. जवळपास 10 मिनिटाचा वॉक करून आता आम्ही आलो इकडं. आणि पुढच्या 400 मीटरवरतीच आमचं हॉटेल आहे. मजा आली. मध्येच तिथं गार वाटत होतं, वारं पण खूप सुटलेलं, पाऊस पण खूप होता. पण आता काही एवढं नाही, तर गार वाटतंय काही. तर हे आहे आपलं हॉटेल, पार्क वेस्ट. येस, इथंच ब्लॉक थांबवतो, रूम दाखवतो आणि पहिलं चेक इन करतो. ओके, भारी आहे, टॉप माझ्या मागं. हे बघा, एक नंबर आहे. चला चेक इन करतो. आई झालं, चेक इन झालं, रूम मध्ये आलो. टॉप, एक नंबर मजा आली. आता आपले थेपले खायचे, 100 थेपले, 100 थेपले खायचे आणि एन्जॉय करायचं. खूप दमलो, मजा आली. पण जवळपास 17-18 तासाचे ट्रेनचा प्रवास, तिथून परत ट्रेननी, तिथून वॉक आणि इथून मग दुसरी रूम होती. तिथं आधी थोडं हे होतं, जरा चावीच्या ह्याच्यात प्रॉब्लेम होता. मग त्यांनी चेंज करून आम्हाला ही वाली रूम दिली. अरे ओके, एन्जॉय, बाय बाय.